तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे डे 3 आणि तिरुपती ट्रिपचा आपला दिवस तिसरा. आणि इकडे बघा किती आहेत, किती पूर्ण इकडे बघा, पूर्ण भरलाय झाड त्यांच्यामध्ये. क्यूट दिसतात, क्यूट दिसतात ते काले वटवा कुठं. बालाजी भगवान जे आहेत त्यांचे मोठे भाऊ त्यांचं मंदिर आहे हा. आणि इकडे पण मोबाईल अलाउड नव्हतं काहीच. आणि छान छान राधाकृष्णाचे कपडे वगैरे. आणि इथं सर्व ग्रंथालय आहे. तर आपली भगवद्गीता, श्रीमद भगवद्गीता आहे. सर्व ग्रंथ आहेत, सर्व पुस्तकं तिकडे. खूप छान छानसे पुस्तक आहे, सर्व लँग्वेजमध्ये पुस्तक आहेत, तुम्ही बघू शकता. इकडे माला वगैरे आणि आपल्याला सुंदर भगवान श्रीकृष्णाच्या मूर्ती वगैरे पण आहेत. काही इकडे तिरुपतीमध्ये बघा किती पाऊस पडतोय आणि ढगफुटी वगैरे पण होते. कधीपासून कंटिन्यू पाऊस पडतोय. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे डे 3 आणि तिरुपती ट्रिपचा आपला दिवस तिसरा. आणि आता तर आम्ही सर्वजण फॅमिली चाललोय, तुम्ही बघू शकता. आम्ही सर्व बसमध्ये आणि मी येऊ मस्तपैकी बसलोय मागच्या सीटवरती. कारण इकडे बघा सीट पण कसं एकदम झोपायासारखं, एकदम AC पण एकदम चिल्ड होत चालली आता. आणि इकडे सर्व फॅमिली बसली आपली पुढे. अर्धी बाकीची फॅमिली नाही आली आणि अर्धी आली आपली फॅमिली. तर तुम्ही सेकंड ब्लॉग बघितला नसेल आणि फर्स्ट ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा. आणि चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि एका मराठी मुलाला लवकर सपोर्ट करा गाईस, कारण की मराठी आगरी पोराला सपोर्ट करा. तर इकडे बघूया आपण. वहिनी रेडी होऊन मस्त वेगळी कशी मंदिरात. कोणत्या चाललोय मंदिरात? इस्कॉन मंदिरात चाललोय. काही गाडी अशी हलते, तिसरे जे आहे ते पण पडतील. इकडे दादा वगैरे होती. गुड मॉर्निंग. इकडे आमची प्रतिभा ती मेकअप करून. यश हाय कर सर्वांना, बोल सबस्क्राईब कर. इकडे आपली आत्या मस्तपैकी तयारी करून, ड्रेस वगैरे घालून. इकडे आई वगैरे. आई इकडे काय कर आत्या. इकडे बघा एकदा. आम्हाला दाखवायला लागतील ना, बुधा झाला, विचार झाला. आहेत आम्ही व्यवस्थित ठेवलंय बरं. आता इकडं सगळी व्यवस्थित आहेत. मस्त बरं आहे. नाश्ता केला का नाही? केला. इडली सांबार चटणी. डोसा खाल्लं. चांगलं होतं ना? चांगलं होतं. तर आता साऊथला आलोय आणि इडली डोसा चटणी नाही खाली, असा होणारच नाही. मी पण गेलो होतो, मस्तपैकी इडली खाली. एवढी मोठी इडली होती. फटाफट खाली. कशी तरी जायचं होतं, बस आली होती. तुम्ही मला फोन करी होता सारखे, या लवकर या. तर इकडे आपला दादा पण आहे. तर दादा आपण आता कुठे चाललोय? आता देवाच्या आईच्या मंदिरात. देवाच्या आईच्या देवाची आई. तर आता इस्कॉन टेम्पलला चाललोय. आणि इस्कॉनला नाही काय? इस्कॉनला नंतर मग कुठे चाललोय आता? गोविंदाची आई आहे ना, तिचं मंदिर आहे. अच्छा, तिकडे चाललोय. आणि नंतर मग कुठे जाणार आहोत? मग इस्कॉनला जाणार, कपिलनाथ स्वामीला जाऊ आणि गोविंदाच्या मंदिरात. तर गाईस तिकडे मंदिरात चाललोय. जर तिकडे मोबाईल अलाउड असेल तर मी आतमधला शूट करू शकतो, आणि नसेल तर तुम्हाला मी बाहेर आल्यानंतर सर्व डिटेल्समध्ये सांगेनच कसं आहे. आणि आता घेतोय मस्तपैकी ट्रिपचा का बसचा एन्जॉय करतोय आता मी बसमध्ये एकदम. तर मंडळी आता आम्ही फायनली आलोय मंदिरामध्ये बसचा ट्रॅव्हल करून. आता इकडे बघू शकता किती सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या अवतीभोवती पूर्ण झाडं आहेत. आणि इकडे बाबा आपले आहेत मस्तपैकी व्हाईट शर्ट घालून आनंद घेत आहेत आता मंदिरामध्ये. छान मंदिर आहे ॲक्च्युली, वरती मंदिर आहे हा. इकडे चढतोय आपण. आणि जो तिरुपती बालाजीचं तिकडे दर्शन घ्यायला जाणार आहोत, तर आम्ही खालून पायथ्या बसून ते वरतीपर्यंत चालत जाणार आहोत. आणि 350 पायऱ्या असणार आहेत. तर तो पण ब्लॉग येईल. 3,500 पायऱ्या असणार आहेत. तर तो ब्लॉग पण तुम्हाला बघायला मिळेल लवकरच. हे चढतोय आपण वरती आहे. इकडे पूर्ण असं पूर्ण दगडामध्ये मंदिर आहे पूर्ण. इकडे बाहेरचा व्ह्यू तर बघा काय खतरनाक वाटतोय गाईस. आणि हवा तर एकदम थंडीगार आहे, ते थंडीगार.
इकडे आता ते पाय भासील, खूप ऊन पडतोय, पाय भासील ना. पूर्ण बाजूला दगड आहे, दगडाच्या आतमध्ये मंदिर आहे वाटतं. बघूया जाऊन पुढे. आणि इकडून तिरुपतीचा पूर्ण व्ह्यू दिसतोय बघा, किती सुंदर. इकडे दम लागायला लागला, काही दम लागायला लागला. जिमला भरपूर दिवस गेलो नाही म्हणून याचा परिणाम होतोय आता माझ्यावरती, की दम लागतोय आता. आमची वहिनी काय थांबत नाही, वहिनी आणि आत्या पण चढते बघा. अजून म्हातार पण आला नाही आत्याला, अजून फिरायचं आहे काय आत्या? हो अजून फिरायचं ना, हो. जाम फिरायचं अजून. तुझं लगीन बघा. माझा लगीन बघायचं आत्याला, लवकरच बघशील. चढतोय आता मंदिरामध्ये, आत्याच्या बरोबर राहू दे. आत्या पायऱ्या चढून थकली जराशी, आणि चढणीला पायऱ्या नव्हत्या, असा रस्ता पण होता ना. इकडचा बाहेरचा व्ह्यू तर बघा गाईस, काय खतरनाक वाटतंय, एकदम भारी व्ह्यू बघू शकता. तो लाईनीत आलोय तर बघ, तरी आलोय मंदिरामध्ये. बघूया पुढे, मोबाईल अलाउड असेल तर शूट करतो मी पटकन. एक मंदिरात आलोय तर एकदम पॉझिटिव्ह फील होतं, पॉझिटिव्ह एकदम छान आणि एकदम शांत असं फील होतंय मनाला. जर आम्ही मंदिरामध्ये तिथे शूट करता आला नाहीये, तर अलाउड नव्हतं मोबाईल खरं तर मग तिकडे बंद केला मोबाईल, आणि मग इकडे डायरेक्ट दुसऱ्या मंदिरामध्ये आलो आम्ही सर्वजण. तर इकडे वरती बघा किती वटवाघूळ आहेत, इकडे बघा किती आहेत, किती पूर्ण इकडे बघा, पूर्ण भरलाय झाड त्यांच्यामध्ये. क्यूट दिसतात, क्यूट दिसतात ते काले वटवाघूळ. तो बाबू बघा, बाबू. आणि एक बाबू बघा आमची, नाही एक बाबू. तर इकडे बाहेर बघा मस्त मंदिरामध्ये आलोय दुसऱ्या. तिकडे शूट करायला मिळालं नाही, खरं तर मोबाईल अलाउड नव्हतं इथे, नंतर समजलं. आता आलोय दुसरीकडे. ॲक्च्युली मंदिरांचं नावच नाही माहिती, इकडे यांची लँग्वेज काय समजत नाहीये, त्यांच्या लँग्वेजमध्ये काय आहे ते लिहिलं आहे असं तसं त्याच्यामुळं काही समजत नाही पटकन. तर मंदिरामध्ये गेल्यानंतर समजतं की कोणत्या देवाचं मंदिर आहे, कोणत्या आहे. आणि मगाशी देवीच्या मंदिरामध्ये गेलो होतो, आता बघूया कोणत्या मंदिरामध्ये आलोय आपण. भगवान जे आहेत त्यांचे मोठे भाऊ यांचं मंदिर आहे हा. आणि इकडे पण मोबाईल अलाउड नव्हतं काहीच, त्याच्यामुळे मला शूट करता आलं नाही. इकडे बाहेरून तुम्हाला मंदिर दाखवतो कसा होता ते दिसत असेल. तो सर्वांचं दर्शन झालं आहे, खूप छान दर्शन झालं आहे, एकदम भारी, मन प्रसन्न झाल्यासारखं वाटते. आता सर्वांचं दर्शन झालं. आता आलो आपण इस्कॉन टेम्पलमध्ये, तर तुम्हाला मी दाखवतो. मस्त इस्कॉन टेम्पल आहे, आणि इकडे बघा मस्तपैकी तुळशी वृंदावन आहे. मस्त सर्व खूप तुळशी आहेत, तुळशीचे प्रकार असेल खूप साऱ्या. आणि मस्त इस्कॉन टेम्पल आहे हा तिरुपती. आणि चारी बाजूला झाडं मस्त, ऊन तर लागत नाही, एकदम गारगार वाटते. इकडे आपल्या हनुमंतरायाची म्हणजे बजरंगबलीची मूर्ती आहे छानशी, आतमध्ये येते. इकडे बघूया आपण. आणि हा बघू शकता तुम्ही इस्कॉन टेम्पल बाहेरून, आतमधून देखील दाखवतो तुम्हाला मी. मस्त हिरवीगार झाडे आहेत आणि खूप चांगले, मन प्रसन्न होते इथे येऊन. इकडे छोटासा एक तलाव आहे,
ते बघू शकता सुंदरसा तलाव आहे इथे. आणि हा इस्कॉन टेम्पलचा बाहेरचा व्ह्यू. तर मंडळी आपण आलोय आता इस्कॉन टेम्पलमध्ये. तर इथे मोबाईल अलाउड नाही आहे, पण मी व्हिडिओ काढतोय तुमच्यासाठी, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी. किती सुंदर इस्कॉन टेम्पल इकडे बघू शकता तुम्ही. किती सुंदर आपले राधाकृष्ण आहेत. मी इकडे बघू शकता किती भारी आहे. खूप छान वाटतं, मन प्रसन्न झालंय बघूनच, एवढं भारी आहे. तर आपल्या आत्या दर्शन घेते आपल्या राधाकृष्णाचं. बघू शकता इथे किती मोठी जिलेबी आहे बघा. इकडे बघा इस्कॉन मंदिरच्या आतमध्ये स्टॉल्स वगैरे आहेत. इकडे खूप छान छान आणि बघ गुलाबजामुन आहेत, लाडू आहेत, बुंदी वगैरे पण आहे. सर्व खाजा बिजा सगळा आणि आमचा दादा सर्व आहे. आणि इकडे लाडू वगैरे सर्व स्टॉल्स आहेत आतमध्ये. खाली पण आहे, तुम्हाला दाखवतोच. किचन्स वगैरे आहेत आणि छान छान राधाकृष्णाचे कपडे वगैरे. आणि इथं सर्व ग्रंथालय आहे. तर आपली भगवद्गीता, श्रीमद भगवद्गीता आहे. सर्व ग्रंथ आहेत, सर्व पुस्तकं तिकडे. खूप छान छानसे पुस्तक आहे, सर्व लँग्वेजमध्ये पुस्तक आहेत, तुम्ही बघू शकता. इकडे माला वगैरे आणि आपल्याला सुंदर भगवान श्रीकृष्णाच्या मूर्ती वगैरे पण आहेत. बघा सर्व अगरबत्ती मस्त मस्त मूर्ती आहे. बघा मस्त राधाकृष्ण विठ्ठल रखुमाई आपल्या सुंदर फ्रेम वगैरे आहेत. बाबा आपले इकडे खूप जुने तमिळमध्ये, मल्याळममध्ये सर्व लँग्वेजमध्ये पुस्तक आहेत. इकडे बघा श्रीमद भगवद्गीता आपली. सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या आतमधलं परिसर हा पूर्ण ग्रंथालयामध्ये भरलाय. इकडे मस्त छास वगैरे पण आहे काहीच. 10 रुपये ग्लास, 10 रुपये ग्लास. इकडे बघा लाडू बिडू, ज्यूस आहे, लिंबू सरबत आहे, लिंबू सरबत, डोनट्स वगैरे. आयुर्वेदिक औषधं पण आहेत. इकडे बघा खांदे दुखी, मान दुखी. बघा इथे सर्व स्टॉल्स आहेत. अगरबत्ती वगैरे पण आहे. पुढे प्रसाद आहे इकडे. इकडे इस्कॉन मधला प्रसाद वाटप चालू आहे, इकडे बघू शकता. आणि इकडे छोटेसे स्टॉल आहेत. खूप गर्दी आहे. तुम्ही खाल का पोरी आहे? तुम्ही खाल? प्रसाद घेतलाय आणि काय काय घेतलाय? काय नाही, खाजे घेतल्या. खाजे पाहिला असतान नाही. तर आता आलो आम्ही चौथ्या मंदिरामध्ये. ते आहे कपिलेश्वर, श्री कपिलेश्वर स्वामी मंदिर. आणि इकडे डोंगराच्या बाजूलाच आहे. ऊन पडतोय पण थंडीगार हवा सुटले. आणि प्रसिद्धी आपण फर्स्ट मंदिरात कोणत्या गेलेलो? वकुलादेवी टेम्पल. वकुलादेवी टेम्पल. तर तिची स्टोरी प्रसिद्धीला माहिती आहे थोडी थोडी, त्याकडून तरी बघितली यूट्यूबवरती वगैरे. चॅट जीपीटी वरती स्टोरी बघितली तिने, तर नंतर सांगतो तुम्हाला. तर इकडे समोर मंदिर आहे, इकडे समोर मंदिर आहे. पण जाऊया मस्तपैकी. इकडे स्टॉल्स वगैरे आहेत, सॉफ्टी वगैरे, कुरमुरा, पॉपकॉर्न. इकडे आईस्क्रीम घ्यायचं. आईस्क्रीम कुठली ताई आहे? ठेवला का? राहू दे. आता आतमध्ये जाऊया मंदिरामध्ये. मंदिराचा तुम्ही बघू शकता परिसर किती सुंदर आहे. सर्व हिरवीगार झाडं आणि इकडे 12 ज्योतिर्लिंग आहेत.
त्यांचं चित्र काढलेलं आहे. बघू शकता सर्व आहे, सर्व आहे, सर्व लाईनीमध्ये. आणि हा मंदिराच्या आतमधला एंट्री पॉइंट आहे. हा मंदिराचा बाहेरचा स्ट्रक्चर. मंकी, अरे बाबा, बजरंगबली. मंकी नाही बोलायचं. तर इकडे कपिलेश्वर स्वामी मुख्य मंदिर. इकडे बघा कसा बजरंगबली. बघू शकता किती मोठा तलाव आहे. आणि तलाव एवढा सुंदर आहे की खूप छान भारी वाटते. इकडे पूर्ण डोंगराच्या मधोमध तलाव आहे. इकडे डोंगर आहे, तिकडे डोंगर आहे. आणि पावसाळ्यामध्ये पूर्ण डोंगरामधून पाणी येत असतं. प्रति डोंगरामधून पाणी येत असतं काय? कधी? भरपूर वर्षा आधी आली होती ना. तेव्हा काय पाणी येत होतं ना तलावामधून, डोंगरामधून. हा काय सगळीकडून पाणी. किती मोठं आहे बघा एरिया. पूर्ण भरतो. मस्त आत्या पाय वगैरे धुवून आलेत. आता आलो आम्ही जेवायला. सर्व देवदर्शन वगैरे झालंय आता आमचं. आम्ही सर्व आत्या वगैरे, सर्व आई वगैरे आम्ही सर्व आलं. मस्तपैकी व्हेज, आम्ही सर्व व्हेजच खातो. आता आलो व्हेज जेवण जेवायला. मस्तपैकी एक भाजी आली, आमचा पापड वगैरे सर्व मस्तपैकी सर्व ऑर्डर केलं. पुलाव बिलाव आत्यानी मस्तपैकी. तर जेवूया आता मस्त. खूप भूक लागली होती. 4 मंदिरं आमची फिरून झालेत. मंदिरात फिरून आता जेवण वगैरे झाल्यानंतर मस्त जाऊ आम्ही रूमवरती. तर तेव्हा बघूया सर्वजण आपली मंडळी काय करते. बाकीची मंडळी आली होती. बघूया नंतर ते लोक काय करतात. मस्ती करू जरा थोडी गेल्यावरती. काही इकडे तिरुपतीमध्ये बघा किती पाऊस पडतोय आणि ढगफुटी वगैरे पण होते. कधीपासून कंटिन्यू पाऊस पडतोय. कधीपासून पाऊस पडतोय. आमचं जेवण झालंय तरी जेवायला स्टार्ट केलं आणि पावसाने चालू केलं पडणं. आणि अजून काही थांबत नाही. 15-20 मिनटं झाले. इकडे आत्याच ना घाई झाली जाम. घरी होतो तेव्हाच पावसाची वाट बघत होतो. पण आपल्या मुंबईमध्ये काय पाऊस पडला नाही. पण इकडे तिरुपतीला पाऊस पडतो काही. मस्त बरं वाटतं. एकदम थंड वातावरण झालंय. आणखी इकडे मस्त पैकी आत्या भिजते पावसात. घामोल्या निघतील आता. म्हणून बरा वाटला जरा. आता हातपाय वगैरे भिजल्या पावसात. घामोल्या पण जाते. घामोल्या वगैरे नको करून ठेवले घामोल्या बी. कामवाली आले कामवाली. हे तोंड दाखव. बघा कशी झाडू मारते. निशाणी सुपली काय. तू काय रडत होता पोरीवर का बसमध्ये? हा तू काय रडत होता रे? कोणाची आठवण आली सांग पटकन. सांग पटकन कोणाची आठवण आलेली. इकडे बघा आमची बाय. ए बाय डान्स कर ना. भिजलं आहे ते. इकडे भिजून आले बघा. हे टिकला विकला लावून आले. आमची जश्विका नको. जश्विका ए टिंगडे 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 टिंगरी टिंगरी बघायची नाचते आमची जश्विका. ए टिंगरी 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 टिंगरी. ए येडा येडा एक कुत्ते पाय कैसा पैदा हुआ है क्या पता. ये राईस पुन्हा एकदा आता आम्ही आलोय बाहेर. आणि आता आलोय आम्ही शॉपिंग मॉलमध्ये. वहिनीला घ्यायची साडी. वहिनी साडी घ्यायची ना. किती पर्यंत घ्याल मग? आपके हस्बैंड ने 50,000 दिए है. बोला जितना खर्चा करना उतना कर लो. तर इकडे छोटीला साडी नाही घ्यायची. आमच्या जश्विकाची परत मस्ती चालू झाली. आमची जश्विका इकडे सर्व फॅमिली आले. आई पण आहे. आत्या आई सर्व. खूप मोठा शॉपिंग मॉल आहे. तुम्ही बघू शकता. फिरू किती फिरवाल आता आम्हाला? फिरवायचं नाही सर्व मॉल फिरू. अच्छा मॉल फिरू. हा गाईस मागून टॅप 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 करते. मला बोलते व्हिडिओ मध्ये घे. हा काय मग काय. मम्मीला साडी दाखवते. दाखव मम्मीला साडी. अरे मम्मीला नाही माहित पडणार.
नंतर माहीत पडेल मम्मीला. चल अरे दाखव मम्मीला साडी. नको दाखव तू. चल आणि तुझं दात दाखव रे जरा. तुझं दात बघ. हे दात बघ यायचं. कुठे मम्मीला साडी दाखव. कुठली आहे. बंद कशाला चालू कप ना. कशाला बंद बंद कर. हो ना मिनटं झाली एक वर. आमचा निवांत भारी आहे. निवांत साडी दाखव. तर पोरीला घेऊन फिरतोस ना साडीमधले. थांब मम्मीला नाव सांगायला लागेल तुझं. ते पोरीला घेऊन फिरते साडीमधले. मम्मीला नाव सांगायला लागेल. हां हां तुला कोणती घ्यायची साडी. तुला कोणती घ्यायची. आता मेकअप केलाय. आता मेकअप केलाय म्हणून आता बघ लपून तोंड लपवत नाही. हे मम्मी हे बघ त्या पोरीला घेऊन फिरतोय तो फोटो मधले. ती बघ ती बघ. घ्यायची आहे खरंच घ्यायची आहे. हा असेल नसेल. नाही नाही बघ मस्त गेली मी. मम्मी मम्मी काय खायचं तिला दे ना मग. मस्ती शेपटी दाखव तुझी. शेपटी दाखव. हे शेपटी आले याला काही शेपटी आले बघा. हा हे तर काही तिकडे तुम्ही बघू शकता भरपूर साड्या आहेत. भरपूर म्हणजे भरपूर. पूर्ण लॉटच्या लॉट साड्या तिथे. आणि प्रत्येक व्हरायटीच्या साड्या तिथे. बंगालीपासून त्या मराठीपर्यंत ना वहिनी. फक्त साऊथचा पॅटर्न आहे. मला कसं माहिती होतं. मी थोडी घालतो. तुम्हालाच माहिती असणार. ही साडी पण भारी आहे. ही साडी पण भारी असतो बघ कसा तो. ही साडी पण भारी आहे रे. ही साडी पण भारी आहे. बाडी जायला साडी घेऊन देशील तू. साडी घेऊन देशील गर्लफ्रेंडला. स्कूल मधली गर्लफ्रेंड. अभी तो मेरे को बहुत हंसने के लिए आ रहा है. कोणता हवाला. हवाला भारी आहे ना. हवाला घागरा भारी आहे ना. कोणाच्या माझ्या बायकोला भारीच वाटेल. ह्यो पाहिजे. ह्यो पाहिजे. आमची स्वरूपची बायको चॉईस करून ठेवली. ह्यो पाहिजे. ह्यो पाहिजे. देशिकेला तो पाहिजे. नाही ही पाहिजे. तर तिकडे खालती यांचं मन नाही भरलंय. आता आलेत वरती सेकंड फ्लोअरला का बघूया इकडे. किती किती 150 बोलताय. 150 काय छोटी. असं कसं. स्वतः तर टॉप घालून आले ना. साडी बघते इथे वा. गाईज ज्या ठिकाणी आलोय लकी शॉपिंग सेंटर मध्ये. तर सेकंड फ्लोअरला आहे आता. इथे पण वेगवेगळ्या व्हरायटीच्या साड्या आहेत. आणि इकडे ड्रेस वगैरे लग्नाचे वगैरे पण आहेत. इकडे वहिनी बार्गेनिंग वगैरे करते आणि चेक करते कोणत्या घ्यायच्या आहेत त्या. $250. अरे 1400. आता बघा कोणला ऐकायला कमी येतोय. तुम्हाला बघा नाही कलर कुठला. बघ तुला क्वालिटी आणि एकदम डिझायनिंग वगैरे एकदम भारी भारी. एकशे एक डिझाईन आहेत.
आणि एकदम क्वालिटी पण एकदम बेस्ट वाटते मला. पूर्ण व्हाईटवाला वगैरे आणि इकडे पूर्ण घे ना घे. अरे घे. त्याच्या बायकोला घेऊ आपण. टाइम आहे टाइम नाही तेवढा पण टाइम नाही. तेवढा पण टाइम नाही म्हणजे लवकरच बघू आपण. लवकर तुला लगीन. तुम्ही करा रेडी आहेत? तुम्ही करा रेडी आहेत? तू करतोय हा? ना ठीक आहे. तू रेडी असशील तर सगळी रेडी आहे. बायडी बाई अरे पळू नको आता पळणार नाही ती. आता मेकअप बिकअप करून आले ना. अरे नाही फिल्टर लावत मी. तर गाईज आता आमच्या निवांचा बर्थडे आहे. तर काल पण आम्ही केक कट केला होता रात्री 12 वाजता आणि आता पण आम्ही केक आणलाय मस्त एकदम. खूप भारी केक आहे इकडे बघू शकता. आणि परत केक कट करणार आहेत आम्ही. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर, हॅपी बर्थडे टू यू. इसको देखो, इसको देखो जरा, इसको देखो. आमच्या रुद्दूनी तर सगळीकडे घाण करून ठेवली आता. ची 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 ची. इकडे बघा कसं माखवलंय आमच्या. हे नको मोबाईल नको. काय स्माईल, स्माईल तर बघा आमच्या निवाची स्माईल तर बघा. ऋतूला पूर्ण दुधू गेलाय आता. पूर्ण मागवलंय, पूर्ण मागवलंय. ऋतूला पूर्ण दुधू गेलाय आता. डिंगडे डिंगडे डिंगडे. हे ऐकर जस्विका, ऐकर जस्विका. ऋतू निवांनी तर जोरत घेतले केक वरती. बाप रे. हे इकडे बघा, इकडे बघा. दात कुठे, दात दिसतच नाही. एक नको तुझ्याकडे बघू, तुझ्याकडे बघू. जस्विका. तर मंडळी आपण आत्याकडे आलोय आता. आता थकले खूप. तर आता तुला आजचा दिवस कसा वाटला? एवढी मंदिरं फिरलो आपण, एकदम मस्त वाटला काय? आणि एकदम जुनी पुराणी मंदिरं होती ना, एकदम स्ट्रक्चर वगैरे पूर्ण जुनी पुराण. आणि साड्या वगैरे किती शॉपिंग वगैरे? साड्या मी 6 घेतल्या. 6 घेतल्या. कितीची गेली शॉपिंग मग? ती गेली 12,500. 12,500ची शॉपिंग केली. बाप रे. मला 1200 दे. 1200 दे. आणि आता तुम्ही मी केली 700 रुपये. 700 रुपयाची गेली. तुला किती साडी? हा आई तुम्ही 11,000ची शॉपिंग केली. आणि मोठी आई तुम्ही 3,500ची काय? सकाळची बरोबर यायला केस या करायला. आणि खूप 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 म्हणजे खूप शॉपिंग केली आहे. आणि मी पण केले शॉपिंग. म्हणजे मम्मीला साडी घेतली, मस्त छान साडी घेतली मम्मीला. आता ती गेल्यावरती खूप खुश होईल की ती म्हणजे एकदम भारी साडी घेतली. पोरांनी साडी आणली. तर आता बघूया आपण वैरी संजयकडे जाऊया आणि त्यांनी किती शॉपिंग केली बघूया. तुम्ही किती शॉपिंग केली आहे वैरी सांगा आता? 11,000. 11,000ची. खरं खरं बोलले तुम्ही आता. तर किती साड्या घेतल्या तुम्ही? 4 साड्या. आणि अजून ताई तुम्ही 4 साड्या. वहिनी तुम्ही? अरे किती 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 गडबड. आणि आमच्या बायडी जायची मस्ती चालू इकडे बघा. आता हा जो 3रा डे होता आपला तिरुपती ब्लॉगचा, ट्रिपचा, तर तो आता होतो एंड. आणि आज खूप केली मजा. आम्ही खूप मंदिरं वगैरे 4-5 मंदिरं बघितले.
आणि नंतर जेवण वगैरे केलं, जेवणाला वगैरे गेलो आणि नंतर मग शॉपिंगसाठी गेलो होतो साडी सेंटरमध्ये, लकी साडी सेंटरमध्ये. तिकडे भरपूर जणांनी खूप शॉपिंग वगैरे केली आणि खूप आज एन्जॉय केलं, मस्ती केली. निवांचा बड्डे पण होता, सेलिब्रेट केला आम्ही बड्डे वगैरे. आणि उद्या सकाळी जायचं आहे देवाच्या दर्शनाला, म्हणजे वरती जायचं डोंगरावरती. तर स्टेप तिकडे जाता म्हणजे तिकडे ॲक्च्युली गाडीने पण जातात आणि खाली 3,500 पायऱ्या पण आहेत. तर आज उद्या आम्ही सकाळी लवकर जाणार आहोत, 5:30 वाजता निघणार आहोत आणि पायरी चढत 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 3,500 पायऱ्यानंतर मग दर्शन. ते तसं होणार आहे आमचा उद्याचा पूर्ण ब्लॉगमध्ये, पूर्ण शेड्यूलमध्ये. तर हा जो 3rd ब्लॉग आहे आणि फर्स्ट सेकंड ब्लॉग तुम्ही बघितला असेल, नसेल बघितला तर लवकर जाऊन बघा आणि चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. एका आगरी आणि मराठी मुलाला लवकर सपोर्ट करा गाईज. तर भरपूर लोक फक्त बघतात, सपोर्ट न करत, सबस्क्राईब न करत. तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि एका मराठी आणि आगरी मुलाला खूप सपोर्ट करा. तर हा ब्लॉग 3rd ब्लॉग करतो इथे एंड. आणि सर्वजण झोपलेत, मी पण खाली आलो आहे, इकडे बघू शकता. आणि आता मी पण जातो वरती आणि मस्त घेतो आता झोपून आणि लवकर उठायचं गाईज. सर्वजण झोपलेत. तर हा ब्लॉग करतो इथे एंड. तर नक्की सपोर्ट करा, सबस्क्राईब नसेल केला तर चॅनल लवकर सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू, बाय बाय.